ठिकाणी आंदोलन चालू आहे, त्या आंदोलनाला आपला आटपाडीतून पाठिंबा देण्यासाठी आपण या मोर्चाचं नियोजन केलं होतं। तहसीलदार मॅडम यांना निवेदन देऊन शासनापर्यंत आपलं तीव्र जे निषेध आपण नोंदवला ते निषेध शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण तहसीलदार मॅडम यांच्या मार्फत करणार होतो। ते निवेदन देऊन आलेलं आहे आणि या ठिकाणी आटपाडीतील सर्व विद्यार्थी जमा झाले, त्या विद्यार्थ्यांचं खरोखर मनपूर्वक अभिनंदन करतो। आणि जे विद्यार्थी 70 वर्षाच्या पुढचे आहेत, खरं त्याला विद्यार्थी म्हणलं पाहिजे, कारण त्यांनी माझ्या कालच्यापासून त्यांनी मला बळ दिलं। एक विद्यार्थीप्रमाणे जे आपले सगळे संघटना आहे, त्या संघटनेने मला काल बळ दिलं की आपण ज्येष्ठ नागरिक संघटना यांनी बळ दिलं, आपण काहीतरी आठवड्याला करूया। वकील संघटनेने आपल्याला सपोर्ट केला या ठिकाणी, व्यापारी संघटना, इंजिनियर संघटना, सगळ्या संघटनांनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। या सर्वांचं आभार व्यक्त करतो। आणि दिल्लीतील मोर्चाला जे काल आता आपण पाहिलंय, विद्यार्थी आपलं हे मागतील, आम्हाला न्याय द्या न्याय द्या, त्या न्यायाला त्यांना मारहाण करायला लागली। इतकी ही नीच प्रवृत्तीची लोक आहेत। ही शासन काल 150 खासदार मोदीच्या घराच्या बाहेर 150 खासदार होते, त्या सर्व लोकशाहीचा भंग केलेला आहे। इथं लोकशाही टिकलेली आहे का नाही, कुठलं स्वातंत्र्य भेटले का नाही आम्हाला, आम्ही कुठली आमची एक मागणी मागू शकत नाही। लोकशाही रामदाबाऊ साठे म्हणतात, ही न्याय व्यवस्था कैकांची ही झाली, आपली रखेल झाली, ही न्याय व्यवस्था कैकांची रखेल झाली, ही संसद सुद्धा हिजड्यांच्या हवेली झाली। मी माझी व्यथा मांडू कोणाकडे, मी माझी व्यथा कोणाकडे मांडू, कारण इथली न्याय व्यवस्था सुद्धा कैकांची रंगीन झाली। एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो, सगळ्यांचे आभार मानतो। पुढचं नियोजन काय असेल आता यानंतर पुढं या आंदोलनाचा आज आम्ही निवेदन मॅडमला दिलेलं आहे, तहसीलदार मॅडमला दिलेलं आहे। जर यानंतर राजीनामा नाही झाला आणि जर विद्यार्थ्यांवरती परत एकदा जर काय लाठीचार्ज झाला किंवा जर चुकीच्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना हात लावला, तर मग आम्ही वेगळ्या मार्गाने परत रस्त्यावर उतरू आणि परत मग आम्ही कोणतीही गोष्ट बघणार नाही। आपण संविधानिक मार्गाने चालत असताना आपण सगळ्या कायद्यांचा वापर करत असतोय किंवा आपण कायद्याने चालत असतोय, परंतु आम्ही जेव्हा कायद्याने चालत असतो तेव्हा तुम्ही आमच्यावर गैरवापर करायचा नाही। म्हणजे आम्ही कायद्याचा वापर करायचा आणि तुम्ही आमच्यावर लाठीचार्ज करायचा, आमच्या विद्यार्थ्यांवर तर लाठीचार्ज करायचा, हे चालणार नाही। दिल्लीमध्ये जे लाठीचार्ज विद्यार्थ्यांवरती झाले त्यावरती चर्चेनं मार्ग निघत होते। जर परत असं काही झालं तर आम्ही रस्त्यावर परत उतरणार आणि हे निवेदन आम्ही पुढे दिलेलं आहे। संदेश दिल्लीपर्यंत पोहोचावा अशी आमची अपेक्षा आहे। आटपाडीतून आम्ही याची सुरुवात केलेली आहे। ओके, धन्यवाद। या ठिकाणी आपण थांबत आहे।